सुरक्षा 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 जगाच्या रक्षणासाठी हो कटिबद्ध दिवसा किंवा रात्री जागे 24 तास तुमचा जीव वाचवणे हाच आमचा ध्यास जेव्हा येईल संकट हे तेव्हा तिथे राहू दे तेव्हा तिथे राहू दे सुरक्षा 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 चल आता खूप झालं उशीर झालाय मला जायला हवं वाजले बघ किती अरे प्लीज थांब ना थोडा वेळ अजून माझ्यासाठी पण नाही थांबणार नाही उगाच त्याला संशय येईल त्याला तुझ्या नवऱ्याला ना असं बोल ना हो त्यालाच काय झालं कळू दे ना त्याला सर्व कळालं तर मला त्याच्याशी काय घेणं देणं नाहीये पण मला तर आहे ना हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय या साडी ती खूप महागडी दिसते तुझ्यासाठी पैसे काहीच नाहीत किती किती प्रेम करतोस माझ्यावर ती साडी राहू दे शेवटच्या श्वासापर्यंत ना तुझ्यावर असंच प्रेम करत राहील पण मला आता जायला हवं खूप उशीर होतोय हा पण काय झालं मला नाही माहित अरे त्याला हे आपलं प्रकरण समजलं तर जीवे मारील मला तो अगं पण तू मला एकट्याला सोडून जीवे मारतेस त्याचं काय पण माझा पण विचार कर ना जरा प्लीज मी कुठे तुला जीवे मारते माझं तर तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मलाही खूप त्रास होतो रे आजकाल तो उलट सुलट प्रश्न विचारतो काही कळतच नाही मला चल मला जायला आपल्याला खरंच भेटता येणार नाही मला खरंच जायला हवं सोड थोडी वाट बघ पण तुला झालेली लग्नाची घाई पण ते सगळं जाऊ साडी खूप छान आहे मला खूप आवडते तुझ्यापेक्षा छान नाहीये ती साडी तू घालशील ना ती साडी तू घालशील ना त्या साडीची व्हॅल्यू वाढेल कळलं तुला ती नखरे चालते शिवायला गेली वाटतं कोण नयन तुला काय वाटतं हिला विचारायला कोणी नाही का हिला पाठीमागे कोणी नाही का रोडवर पडली ती काय पडली रोडवर पडली ए मिस्टर माइंड युअर लँग्वेज आता पोलिसांना फोन करेन पोलिसाला फोन करणार पोलिसाला माहितीये जा कर फोन मी हिचा पहिला नवरा आहे माहितीये का आजचा दिन तडागा ठेवून चल पुन्हा जर भेटला ना याद राख चल आलीच ना ब्लाऊज शिवायला गेलती मला सांगू आणि हा ब्लाऊज शिवायचा टेलर आता एक घरी चल मुकड्या नाही उचल ते पिशवे मी नाही जाणार घरी का घरी येणार नाही का सांगतो शहाणपणानं घरी चल मला रोड मध्ये तमाशा घालायची गरज नाही म्हणलं ना चल घरी मी नाही येणार नाही
नाही रे तू. तुला सांगतो, तुला तुझ्या मर्जीनं आता इथं रोडवरच तमाशा करायचा जर असेल तर ठीक आहे. तुला काय वाटतं? हा, घरी चल. सुरक्षा सुरक्षा. सांगितलं दारू प्यायची नाही, नको म्हणलं तरी दारू पाजते तरी आपण आपल्याच रस्त्यानं चालू का नाही. हो, बॅलन्स नाही झोपल्याला देत सांग. छाया, काय बघतेस तू माझ्याकडे अशी? का वागतेस तू माझ्या संघाशी? अगं मी कुठं कमी पडतोय सांग ना मला. माझं काय चुकलं? काय चुकलं म्हणतेस? अगं तुझ्याजवळ जागी एखादी दुसरी बाई असती ना, हे काळ तोंड न दाखवता कुठं तरी जीव दिला असता, जीव. तुझा लई कोण तो? सांगितलं ना एकदा, त्यांच्या घरी लहानपणी कामाला होते मी. कामाला? मग त्या बंगल्यामध्ये आज काय करीत होतीस? नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. शपथ घेऊन सांगते मी. ए, कुणाला फसवतीस तू? मला काय जसं काय माहीतच नाही. अगं तू झोपतीस ना, तेव्हा झोपीमध्ये सुद्धा चावलं तिसन म्हणतीस नाही. अगं कुणाच्या आयुष्याची बरबादी करायला निघालीस? तुला माहिती ना, आपला नवरा एकदम साधा भोळा. त्याला तरी समजून घे. तुझं वागणं मला अजिबात असलं खपणार नाही. चाल ठेवा इथून. आणि तुला सांगितलं ना, माझं डोकं फिरायच्या आत माझ्या समोर न उठ आणि हल का दाखव तुला ह्या नवऱ्याचा का. माझं चुकलं, मला माफ करा. चल. माझं चुकलं. घरातल्या कुठल्याही वस्तूला जर हात लावला तर हात पाय तोडल्याशिवाय सोडणार नाही तुझे. कळलं का? आईला बाय. छाया, तू? अगं काय झालं? पुन्हा दोघांच्यात भांडणं झाली वाटतं. हो, तो माणूसच हैवान आहे. आता कशामुळे भांडणं झाली तुमच्यात? याला बघू नकोस, त्याला बघू नकोस, याच्याशी बोलू नकोस. काय सांगू ग? आपण उद्याच पोलिसात जाऊन तक्रार करू त्याच्याबद्दल. नको नको आई, तो तसं वागला म्हणून आपणही तसंच वागायचं का? थोड्या महिन्यांनी येईल मला घ्यायला तो. छाया, म्हणजे तू काही चुकीचं वागली नाहीस ना? आई, मी चुकते का ग? तो माणूसच नीच आहे. मग तू अशी घर सोडून का आलीस? समज, तो नक्कीच कुठेतरी घाण करत असेल. तो घाण करतो की नाही मला नाही माहित. अगं तो उलट मलाच बोलतो की मी घाण करते. अच्छा, म्हणजे कुणीतरी घाण करते. एकतर तू नाहीतर तो. आई, तो खूप घाणेरडा आहे ग. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हो ग, आहे विश्वास. तो तुला न्यायला येईपर्यंत तू इथेच राहा. उद्याच आपण माझ्या कंपनीत जाऊया. तिथे मी शेटजींना सांगून तुला कामाला लावते.
ठीक आहे आई, मी येईन तुझ्या बरोबर उद्या. चल आज चल. शेठजी, अरे सखूबाई आज कामावर यायला उशीर केला. आणि ही पोरगी कोण? माझी लेक आहे साहेब, नवऱ्याकडून आली. मग नवऱ्याकडून काय भांडण करून आली का? हो, घर संसार आणि नवरा म्हटलं की भांडण होणारच. आणि जोपर्यंत त्याचा राग शांत होत नाही तोपर्यंत ती माझ्याकडेच राहणार आहे. पण तोपर्यंत तिला जर काम मिळालं तर. सखूबाई, एका विचारणं झालं का? तू तर आमची जुनी कामगार आहे. तुझा शब्द नाही पाळायचा, तू कोणाचा पाळायचा? जय माता दी शेठजी. जय माता दी. आज यायला उशीर केला. अहो, पत्नीला बरं नव्हतं म्हणून त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलो होतो मी. एक साधा फोन तर करायचा होता. अहो, वाटलं होतं लवकर सुटका होईल, पण गर्दीच इतकी होती की तुम्हाला फोनही करायला जमला नाही. सॉरी. हा सखूबाई, ह्या कोण तुमच्या बरोबर? नाही, कधी पाहिलं नाही म्हणून विचारलं. ही सखूबाईची मुलगी आहे. ती नवऱ्या संगती भांडण करून आलेली आहे. अरे, तर जितके दिवस ती सखूबाईकडे राहणार आहे तितके दिवस तिला कामाची आवश्यकता आहे. आणि आपल्याकडे काय तिला जसे जमेल ते काम तुम्ही दाखवा. शेठजी, कामं तर आपल्या मॉलमध्ये भरपूर आहेत. आपण त्यांना पाहिजे तर पॅकिंगच्या कामाला ठेवू. हवा असल्यास आपण ऑफिसच्या कामाला पण ठेवू शकतो. बघा मॅनेजर, मी तुमच्या शब्दाच्या पुढे गेलोय का? काय बाई, तुमचं नाव काय? छाया. ठीक आहे, चला तुम्हाला मी तुमचं काम दाखवतो. अहो सखूबाई, बघत काय थांबलाय? चला कामाला लागा, एक तर उशीर झालाय तुम्हाला आधीच. हो हो साहेब. मॅनेजर, एक मिनिट. काय? मला कोणी भलं बुरं बोललेलं आवडत नाही. शेठजी, मी का म्हणून भलं बुरं म्हणेन? शेठजी, तुम्ही ह्या बाईच्या पगाराबद्दल बोलताय ना? पगार? शेठजी, तिची मेहनत बघून द्या की. सखूबाई, तुमच्या मुलीला पॅकिंगच्या कामाचे 2000 रुपये पगार देऊ. हा, आता त्या पॅकिंगचं काम आहे, किती दिवसात शिकतात त्याच्यावर त्यांचा पुढचा पगार अवलंबून राहील. 2000 लई झाले साहेब. छायाबाई, चला तुम्हाला मी तुमचं काम दाखवतो. आणि सखूबाई, काय इतक्या वेळ उभं राहिल्यात? एकदा आधीच उशीर झालाय तुम्हाला यायला. चला कामाला लागा. हो हो साहेब. हो सखूबाई, चला तुम्ही ह्या बाजूला चला, ह्या बाजूला. सुरक्षा सुरक्षा काय छायाबाई, जमता नाही का तुम्हाला? काय मॅनेजर साहेब, जमणारच. अहो, मी 10वी नापास आहे. तुम्ही म्हणाल ना की हे काम असं कराय, तसं मी करणार. वा वा, हुशार आहात तुम्ही. काय हो, मी ऐकलं ते खरं आहे का? एक विचारू का तुम्हाला? हो, विचारा ना. नाही, मगाशी तुमची चर्चा चालली होती त्याच्यावर असं कळलं, तुमचा नवरा म्हणे खूप दारू पितो. हो, नुसता दारू ढोसून यायचा. सगळी कमाई तर दारूतच घालवायचं. काय विचार काय केला तुम्ही? कशाबद्दल? हेच, तुमचा नवरा खूप दारू पितो, मला मारहाणही करतो, त्याच्याने ते सहन होत नाही. म्हणजे आता तुम्ही तुमच्या सासर सोडून तुमच्या माहेरी आईकडे राहायला आलात. काय छायाबाई, आयुष्य आहे ना खूप छोटस आहे. हो, आयुष्य छोटस आहे व त्याच्यामध्ये गरजा भरपूर आहेत.
हो, भरपूर गरजा आहेत. काय मला म्हणायचं आहे, तुम्ही विचार केला की नाही तुमच्या आयुष्याचा काही? हो नाही येईल तो एक दिवस, घेऊन जाईल मला. ते समजा नाही आला तर? नाही म्हणजे त्यांनी तिथे काही दुसरं लग्न बिग्न केलं तर? नाही नाही अहो, असं तो कसं करू शकेल? बघा, विचार करा आयुष्याचा. अच्छा, बाय द वे मला सांगा, तुमचं परवाचं नेमकं भांडण झालं कशामुळे? हो मॅनेजर साहेब, इतके खोदून खोदून प्रश्न काय विचारताय? मला तर त्या नीच माणसाचा ना संपर्कच नकोय. अच्छा, म्हणजे तो इकडे येणार नाही, आणि तो जरी आला तरी तुम्ही काय त्याच्यासोबत जाणार नाही, हे पक्का ना? हवं तर तसंच समजा. का हो छायाबाई, 2000 रुपये पगार तुम्हाला पुरेसा आहे का? मॅनेजर साहेब, 2000 पगार तुम्हाला कमी नाही वाटत का? नाही, 2000 वर मी सरळ 5000 करू शकतो, समजलं का? 5000 आणि तेही उद्यापासून? म्हणजे मला महिना अखेरपर्यंत 5000 मिळणार? हो हो, महिन्याला तुम्ही 5000 रुपये पगार घेऊ शकता. पण काय साहेब, त्याचं काय छायाबाई? ₹5000 पगार मिळवण्यासाठी ना मला माझ्या संपर्कात सतत राहावं लागेल. नाही, मला काय म्हणायचं आहे की मी ज्या वेळेस बोलवीन त्यावेळेस तुम्हाला कामावर यावं लागेल, आणि पडलं तर म्हणजे गरज पडली तर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत पण थांबावं लागेल. हो हो साहेब, मी करेन. तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा मी येईन. शाबाश, तुमची तरक्की लवकरच होणार. हो. काय छायाबाई, लोकांना आहे ना कामाचं महत्वच पटत नाही. नाही, आमच्याकडे बाया वगैरे येतात काम करायला, नाही शतला भाग नाही, येतात खऱ्या कामावर, पण दिवसभर टंगळ मंगळ करत असतात. हो. माणसाने कसं कामाला तत्पर असायला पाहिजे. हो. ठीक आहे, ठरलं तर मग तुमचा पगार मी 2000 वरून 5000 रुपये केला. पण शेठजी देतील का एवढा पगार? शेतीचं काय घेऊन बसलाय, मी देतो ना तुम्हाला 5000 रुपये. हो, पण एक गोष्ट, ही आपल्या दोघांमधली चर्चा तिसऱ्या माणसाला कळली नाही पाहिजे. सखूबाई आज 20 वर्षापासून काम करतायत, त्यांना सुद्धा एवढा पगार दिला नाही अजून आम्ही. हो. ठीक आहे साहेब, मी ही गोष्ट कुणालाच सांगणार नाही. यस. अच्छा, आज संध्याकाळी मी तुम्हाला माझ्या गाडीने घरी सोडतो. तुमच्याच मार्गावरून चाललं, ठीक आहे? ठीक आहे साहेब. ओके, चला घ्या कामाला लागा, मी जरा दुसऱ्या डिपार्टमेंटला जाऊन येतो.